दुमत राही. विंदा करंदीकर, विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, वीस खांडेकर, भालचंद्र नेमाडे या महान लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर गान सम्राज्ञी लता मंगेशकर, भीमसेन जोशी साहित्य आणि सामाजिक कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, पा वा काणे, क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर, उद्योग क्षेत्रातील जे.आर.डी. टाटा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मान्यवरांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सर्व विभूतींनी मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा माथा अभिमानाने उन्नत ठेवला. म्हणूनच 11 जानेवारी 1965 रोजी महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा असा दर्जा देऊन मराठीचा ऐतिहासिक गौरव झाला. 3 ऑक्टोबर 2024 रोजी यावर कळस चढवला गेला आणि मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा प्राप्त झाला. आपली भाषा ही अभिजात आहे नव्हे हे सिद्ध झाले आहे. आता जबाबदारी तुमची. आम्ही संवर्धन करण्याची शक्ती दे, बुद्धी दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. लाभले आम्हास भाग्य